नमस्कार मित्रांनो, माझे नाव वेदांत सुरेश होते आणि मी तुम्हाला महावाचन चळवळ या अभियानाअंतर्गत मी वाचलेल्या पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे। मी आज डॉक्टर यशवंतराव चव्हाण हे पुस्तक वाचले। हे पुस्तक मला खूप आवडले। यामध्ये डॉक्टर यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल खूप सारी माहिती दिलेली होती। यशवंतरावांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी देवराष्ट्रे या त्यांच्या आजोळी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव बळवंतराव तर आईचे नाव विठाई असे होते। ते मूळचे विटा या गावचे राहणारे होते। त्यांचे आजोबा एक शेतकरी होते व ते दुसऱ्यांच्या शेतात काम करत असत। त्यांचे वडील अतिशय दयाळू होते। ते कोणालाही मदत करत असत। त्यांना सरकारी नोकरी असल्यामुळे त्यांची बदली व्हायची, त्यामुळे ते अधूनमधून आजारी पडायचे। त्यामध्ये प्लेगच्या साथीमध्ये बळवंतरावांचा मृत्यू झाला। त्यामुळे यशवंतराव त्यांचे 2 भाऊ व 1 बहीण पोरके झाले। त्यांची सर्व जिम्मेदारी त्यांच्या आई विठाई यांच्यावर पडली। यशवंतराव हे अभ्यासात खूप हुशार होते। ते कधीही नापास झाले नाही। ते शिक्षकांचेही प्रिय विद्यार्थी होते। त्यांना क्रिकेट हा खेळ खूप आवडायचा। एके दिवशी त्यांना पुण्यातील भाषण स्पर्धेविषयी कळाले। त्यांच्याजवळ त्या भाषण स्पर्धेमध्ये सहभागी होण्याइतके पैसे नव्हते। त्यांच्या मित्राने त्यांना मदत करून त्यांना प्रोत्साहन दिले। ते पुण्यामध्ये गेले। त्यामधील मला त्यांचे भाषण व त्यांच्या भाषणाचा विषय म्हणजे गावामधील अडचणी हा विषय खूप आवडला। त्यावर ते अत्यंत चांगले बोलले। त्यांना 10 मिनिट एवढा वेळ होता व ते 20 मिनिट बोलले। त्यांचा प्रथम क्रमांक आला व त्यांना 175 रुपये एवढे बक्षीस मिळाले। पण ते स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत सहभागी असल्यामुळे त्यांच्यावर अटक झाली व त्यांच्याकडून ते पैसे हिसकावून घेण्यात आले। ते एक खूप लोकनेते होते। मला त्यांचे कार्य खूप आवडले। थँक्यू।